हॅलो फ्रेंड्स, माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी काय बनवलं आहे बघा, पावडरच्या डब्यापासून रांगोळी काढण्याची ही ट्रिक खूपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे. जशी पाहिजे तशी आपण इथे रांगोळी बनवू शकतो. जे नाव आपल्याला लिहायचं असते ते सुद्धा एकदम परफेक्ट येते. तुम्ही बघा, मी पहिल्यांदाही हातात पकडलं आणि एकदम परफेक्ट अशी रांगोळी बनत आहे इथं. तुम्हाला पण हे असं बनवायचं असेल तर पावडरच्या डब्यापासून तुम्ही बनवू शकता. छोटंसा होल पाडायचं आणि खूपच मस्त अशी रांगोळी पडते बघा. एकदम जशी पाहिजे तशी परफेक्ट अशी रांगोळी बनते. आणि नाव पण जे लिहायचं असलं ते पण नाव आपण परफेक्ट इथं लिहू शकतो. तर मला ना रांगोळी काढायचा खरंच खूप, सकाळी सकाळी माझ्या अंगणात मला रांगोळी काढल्याशिवाय करमत नाही. तर मी बनवून बघितलं आणि किचनच्या वट्यावरच मी किचनचा वटा पूर्ण खराब करून टाकला. एकीकडे चहा ठेवलेला होता, तर म्हटलं चहाकडे पण लक्ष राहते. आणि काढून बघितले फक्त काढून, तर बघा किती छान अशी रांगोळी ते तयार होत आहे. आता मी याचा जास्तीत जास्त वापर करून करणार आणि अशीच रांगोळी काढता काढता आपण पण सुंदर अशा रांगोळ्या काढू शकतो. मी काही कोर्स वगैरे केलेला नाही, पण करून बघितलं तर सगळंच येते. तर पहा, पहिल्यांदाच करत आहे तरी परफेक्ट अशी रांगोळी इथं तयार झालेली आहे. तर करून बघायचं. रिकाम्या वस्तू असतातच घरात पडलेल्या, त्याच्यापासून काहीतरी युजफुल कामात येत असेल तर ते करूनच बघायचं. माझं खूप दिवसाचं चालू होतं, पण म्हटलं होते की नाही, पण म्हटलं करूनच बघावं आता. तर करून बघितलं तर खरंच खूपच छान अशी रांगोळी येत आहे. आपण जेव्हा दुसऱ्या रांगोळ्या बघतो तेव्हा असं वाटते की आपल्याला पण अशी आली पाहिजेत. मला रांगोळी काढायचं खरंच खूप हरीक आहे, कारण की मला सकाळी रोज माझ्या अंगणात रांगोळी पाहिजे. तर मला पण वाटायचं की मी पण अशी रांगोळी काढून बघते. जेव्हा आपण दुसऱ्या ताईंच्या रांगोळ्या बघतो तर खूप छान अशा रांगोळ्या असतात त्यांच्या, आणि मी म्हटलं आता हे करूनच बघते. तर मग मी करून बघितलं. तर बघा, हे किती छान, पहिल्यांदाच करत आहे खरं सांगते. कारण की याच्या आधी मी कधीच वापरलं नव्हतं की आपल्याच्यानं पडते की नाही. हाताचा वापर करत होते, पण याचा पण खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही पाहू शकता, जशी पाहिजे तशी आपण रांगोळी इथं बनवू शकतो. तुम्ही पण करून बघा. आणि तुम्हाला जर ही ट्रिक खरंच आवडली असेल तर करून बघा. करायला काही हरकत नाही. घरात रिकामे पावडरचे डबे पडलेलेच असतात. तर पाहू शकता किती एकदम एकसारखी अशी रांगोळी पडत आहे. आणि तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असे जर पावडरचे डबे रिकामे पडलेले असतील तर तुम्ही पण नक्की करून बघा. खूप छान ट्रिक आहे, मला खूप आवडली. आणि जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.